हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज इथे मी अस्तरबाही कशी टिचिंग करायची ते दाखवत आहे। तर प्रथम मी इथे आधीवरती भाग ठेवून घेतलेले होते। तर आपल्याला काय करायचे, अस्तरची बाही असते ती ब्लाउज पिसाच्या वरती ठेवायची आहे आणि पाव इंचाने आपल्याला काटाला शिलाई घालवायची आहे। जशी मी इथे शिलाई घालवत आहे तशा पद्धतीने तुम्हालाही इथे शिलाई घालवायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई पाव इंच घालवत आहे। तर आपल्याला अस्तर जे असतं ते सवच्या बाजू वरती ठेवायचं जेणेकरून आपल्याला बाही पलटता येईल। इथे बघू शकता आणि एक अर्धा इंच पुढं एक अर्धा इंच माग। तर मी एक बाहीचं अर्धा इंच कमी असतो भाग तो पुढे केलेला आहे, त्याच्यामुळे आपली बाही उलट सुलट होत नाही आणि व्यवस्थित रीती टिचिंग करून ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला पाव इंच शिलाई आपल्याला घालवायची आहे। तर ही बाही अस्तर बाही आहे। तर त्यानंतर बघा इथे मी जो भाग असतो वरील भाग असतो अस्तरचा तो मी पलटलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हालाही पलटून घ्यायचा आहे हा भाग आणि इथे व्यवस्थित काटावरती शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आपल्याला व्यवस्थित काटावरती चुन्या पडू नये त्यासाठी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित नखाचा जरी तुम्ही वापर केलासा तरी चालण्याजोगा आहे, काही प्रॉब्लेम येत नाही। जेणेकरून काय होतं, टिचिंग करता वेळेस चुन्या पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। व्यवस्थित पद्धतीने सिल्क कपडा असला की चुन्या पडण्याचा खूप प्रॉब्लेम येतो। तर आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित पाडून घ्यायचे आहे। आपल्याला पाडून द्यायची नाही याची काळजी घ्यायची। नवीन असतात त्यांच्या खूप चुन्या पडत असतात तर त्यांनी काय करायचं, हाताच्या साहाय्याने व्यवस्थित शिलाई मार्जिन करून घ्यायची आहे। इथं बघू शकता मी कशा पद्धतीने शिलाई मारत आहे। अशा पद्धतीने उलटा भाग करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर मी इथं बघू शकता। तर आपल्या जे कटिंग करतो ते आपण काय करायचं आहे की फीस जो असतो मेन वरचा तो एक्स्ट्रा कटिंग करायचा आहे। अस्तरचा जो ब्लाउज जो असतो तो परफेक्ट कटिंग करून घ्यायचा आहे। जेणेकरून काय होतं, नंतर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। आपण शिलाई करता वेळेस इकडे तिकडे होतं म्हणून शनी त्या पद्धतीने आपण परफेक्ट मापाचं कटिंग नाही करायचं, खालवर होतं म्हणून। तर ब्लाउज पीस असतो तो एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा जेणेकरून नंतर आपण कटिंग करू शकतो। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई मार्जिन करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडने पूर्ण राऊंड अप मारून घ्यायचा आहे। असा पाव इंच शिलाई मारून व्यवस्थित पद्धतीने इथे बघू शकता माझा एक्स्ट्रा कपडा आहे, ब्लाउज पीस आहे। तसाच तुम्हाला पण एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे ब्लाउज पीसाचा। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई मारत आहे। तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा। त्यानंतर इथे पाव इंचाची शिलाई घालून आपल्याला जे साईडचा कपडा एक्स्ट्रा असतो तो कटिंग करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मी कशा पद्धतीने। तर आपल्याला असंच प्रत्येक भागाला म्हणजे ब्लाउज जो शिवतो आपण अस्तरचा तर त्यात आपण प्रत्येक भागाला एक्स्ट्रा अस्तरचं कापड जे असतं वर मेन ते परफेक्ट घ्यायचं आणि त्यानंतर इथे ब्लाउज पीस असतो तो एक्स्ट्रा घ्यायचा, बाहीसाठी असो किंवा पुढील भाग असो। जेणेकरून काय होतं, व्यवस्थित पद्धतीने इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे। मेन जे असतं आपलं अस्तरचा ब्लाउज, तर अस्तर खूप महत्त्वाचं असतं, त्याचं परफेक्टच कटिंग करून आपल्याला घ्यायचं आहे बाहीचं। आणि ही अंजेली बाही होती तर मी ह्याचं हे केलेलं आहे। तर त्यानंतर बघू शकता
इथे जो अर्धा इंच भाग आहे तो एक पुढं आला पाहिजे आणि त्यानंतर दुसरा जो असतो तो मागं आला पाहिजे. इथे दाखवते बघा मी तुम्हाला अशा पद्धतीने. तर तुम्हाला पण असंच छानपैकी टिचिंग करून घ्यायचं आहे. अजिबात